तर मित्रांनो, सिडकोच्या घरासाठी उत्सुक असलेल्या आणि लॉटरी प्रकल्पासाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांच्यासाठी प्रेफरन्स विंडो 11 फेब्रुवारी 2026 ते 29 फेब्रुवारी 2026 पर्यंत खुली राहणार आहे. तर तुम्हाला प्रेफरन्स कसा सिलेक्ट करायचा याबद्दल काही शंका असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण आणि योग्य माहिती दिली आहे, जी तुमची प्रोसेस सोपी करण्यासाठी उपयोगी ठरेल. प्रेफरन्स सिलेक्ट करताना मला ज्या अडचणी आल्या त्या तुम्हाला येऊ नयेत यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर सर्वात आधी आपण जाणार आहोत आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये आणि टाईप करणार आहोत सिडको होम्स. ही जी आहे ना, ही लिंक सर्वात पहिली ओपन होईल. ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सिडकोच्या या वेबसाईटवरती याल. आता इथे प्रेफरन्स विंडो ओपन झाली आहे. 11 ते 28 फेब्रुवारीपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळे इथे असं काहीसं इंटरफेस दिसतो आहे. तर सर्वात आधी आपल्याला करायचं आहे लॉग इन. तर लॉग इन करताना तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला रजिस्ट्रेशन करते वेळी, तोच नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर हा टाकल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी मिळेल तुमच्या मोबाईलवरती. तो ओ-टी-पी तुम्ही फिल करायचा ह्या ठिकाणी आणि पडताळणी करा आणि पुढे जा असा बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मेन डॅशबोर्डवरती याल. असा काहीसा इंटरफेस दिसेल इथे. तर या ठिकाणी मी या अगोदर जे आहे ना, प्रक्रिया पूर्ण समजून घेतली आणि आता तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने. तर या ठिकाणी तुमचा प्रेफरन्स सिलेक्ट करा असं बटन येतं. पण इथे माझं सर्व करून झालंय त्यामुळे इथे बुकिंग रक्कम भरणा करा असा बटन येतंय. तर तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही सिम्पली क्लिक करायचं इकडच्या बटनावरती आणि ते तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्ही कुठल्या कॅटेगरीसाठी अप्लाय केलं आहे अर्ज करताना ते दिसेल. आता मी जे आहे अप्लाय केलेलं आहे एल-आय-जीसाठी. त्या एल-आय-जीसाठी अप्लाय करताना ह्याचे काही टर्म्स एंड कंडिशन हे तुम्ही वाचून घ्यावे सगळ्यात पहिले. तर सोडतीचे 3 टप्पे असतील. 3 टप्पे म्हणजे कसे? प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला 5 प्रेफरन्स सिलेक्ट करायला ऑप्शन येईल. 5 पहिल्या टप्प्यामध्ये नाही सिलेक्ट झाला तर तुम्ही सेकंडमध्ये जा. सेकंडमध्ये नाही झालं तर थर्डमध्ये जा. तर हे काहीसे टर्म्स आहेत, कंडिशन आहेत. तर हे ते तुम्ही वाचून घ्यायचे. ते वाचून झाल्यानंतर इथे ना हा चेकबॉक्स येईल. वरील माहिती वाचली व समजून घेतली ह्याच्यावरती टिक करायचं. त्यानंतर पुढे बटन जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर हा ना इथे असा काहीसा इंटरफेस आहे. जो तुम्ही बघू शकता. या ठिकाणी एल-आय-जीसाठी जे पण प्रकल्प उपलब्ध आहेत ना, ते इथे तुम्हाला दाखवले जातील. तुम्ही जी कॅटेगरी अप्लाय केली आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही ई-डब्ल्यू-एससाठी केलंय, तर तुम्हाला इथे ई-डब्ल्यू-एस पण मी सध्या तरी तुम्हाला दाखवण्यासाठी हे फॉर्म भरला होता. मी एल-आय-जीसाठी अप्लाय केलं होतं आणि इथे मी एल-आय-जीसाठी मला कुठले प्रोजेक्ट्ससाठी मी अप्लाय करू शकते, ते सगळं इथे शो होतंय. तर इथे तुम्ही बघू शकता हा तळोजा सेक्टर 37 चा हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये 1 बीएचके आणि 2 बीएचके आहे एल-आय-जी कॅटेगरीसाठी. हा खारघरचा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर असे हे काहीसे प्रोजेक्ट तुम्हाला दिसतील. तर तुम्हाला ह्याच्यातून तुमच्या सोयीनुसार तुम्हाला बघायचंय की तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड आहात तुम्ही आणि तुम्हाला कुठला हवा आहे. त्यानंतर इथे ह्या प्रोजेक्टमध्ये बघाल तुम्ही इथे माहिती पण दिलेली आहे. रूम टाइप काय आहे, नंतर किती साईज आहे, नंतर कार्पेट किती आहे, नंतर ह्या ठिकाणी नंबर ऑफ युनिट किती आहे, टॉवर्स किती आहे, एकूण मजले किती आणि किंमत किती आहे. तर त्यातून तुम्हाला इथे येऊन पण ठरवायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही जी आहे पसंतीच्या फेरी मी जसं म्हटलं होतं ही पसंतीच्या फेरी फेरी पहिली, दुसरी आणि तिसरी. त्यानंतर इथे सगळ्यात कॉर्नरला तुम्ही वाचू शकाल ही सूचना आहेत. या सूचना पहिल्या जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा पण येतं, नंतर पण तुम्ही मिस केलं असेल तर पुन्हा इथून वाचू शकता. तर इथे नंतरचा टप्पा आहे, इथे पसंती निवडा. आता पसंती निवडण्यासाठी तुम्ही इथे 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. प्रकल्पाचा तपशील पाहून तुम्ही पसंती निवडू शकता किंवा तुम्हाला जर अगोदर सर्व माहिती असेल, तुम्ही या बटनावरती डायरेक्ट क्लिक करू शकता. तर एक्झाम्पलसाठी देते, तुम्ही तिथे बाहेर सिलेक्ट केलेलं पसंती निवडा. आता इकडे या ठिकाणी तळोजा सेक्टर 37 चा प्रोजेक्ट जो आहे सिलेक्ट झालेला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता फर्स्ट राउंड, सेकंड राउंड आणि थर्ड राउंड. आता ह्या फेरीमध्ये फर्स्ट राउंडमध्ये तुम्ही 5 प्रेफरन्स सिलेक्ट करू शकता. सेकंडमध्ये तुम्ही 5 करू शकतात आणि थर्डमध्ये तुम्ही 5 करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, की तुम्हाला पुन्हा प्रोजेक्ट सिलेक्ट करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही.
इथे तुम्हाला प्रकल्प बदलायचा असेल तर इकडून पण बदलू शकतात. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाहेर वेगळा प्रोजेक्ट सिलेक्ट केला आणि आता आतमध्ये येऊन तुम्हाला वेगळा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला खारकोपरचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा. तर इकडून सिलेक्ट करू शकता. तर ते झालं त्याच्यानंतर या ठिकाणी मजला दिलेला आहे. आश्रय फ्लोअर दिलेला आहे, दिव्यांग फ्लोअर दिलेला आहे, निवड दिलेला आहे, खूप सारे अर्जदार हे सगळं दिलेलं आहे. आता ह्याच्यामधला आश्रय आणि दिव्यांग फ्लोअरचं मला काही माहिती नाहीये. पण मी एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला हे दाखवते करून, की कसं फील करतात. तर हा मी सिलेक्ट केलेला आहे या ठिकाणी कारकोपर पूर्व E3 विस्तार सेक्टर 16A हा प्रोजेक्ट मी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की तुम्हाला टॉवर कुठला सिलेक्ट करायचा. टॉवर सिलेक्ट करण्यासाठी आता इकडे नंबरिंग दिलेलं आहे बघा. हा एक नंबर आहे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि त्यानंतर इकडे 33, 34, 35, 36 तर हे टॉवर्स दिलेले आहे. तर तुम्ही या प्रोजेक्टसाठी जेव्हा तुम्ही स्वतःची पसंती निवडता, तेव्हा तुम्हाला टॉवर आणि फ्लोअरचं सिलेक्शन करण्यासाठी ऑप्शन येतो. इथे तुम्हाला रूम सिलेक्शनचा ऑप्शन येत नाही. फक्त टॉवर आणि फ्लोअरचा ऑप्शन येतो आणि प्रोजेक्ट. तुम्ही इथे बघू शकता, की तुम्हाला नक्की कुठल्या टॉवरमध्ये पाहिजे आहे. तर फॉर एक्झाम्पलसाठी मी हा 33 नंबरचा टॉवर सिलेक्ट करते. तर या ठिकाणी 33 नंबरचा टॉवर. अजून एक कन्फ्युजन या ठिकाणी मला जाणवलं. हे जे आहे ना, ए आणि ही बी हे जे आहे ना, ए म्हणजे आहे 1 बी-एच-के आणि बी म्हणजे जे आहे ते 2 बी-एच-के. तर तुम्ही इकडे कन्फ्यूज होऊ नका जर हा प्रोजेक्ट सिलेक्ट करत असाल तर खारकोपरचा. कारण खारकोपर आणि तळोजा या ठिकाणी जे प्रोजेक्ट आहेत ते 1 आणि 2 बी-एच-केचे कॅटेगरीमधले आहेत. काही प्रोजेक्ट जे आहेत. 2च प्रोजेक्ट आहेत. पण इथे कन्फ्युजन होतं सिलेक्शन करताना. सो या ठिकाणी सर्वात प्रथम मला 1 बी-एच-के पाहिजे तर मी EA11 आहे ना तो सिलेक्ट करते. हे बघा मी सिलेक्ट केलं. तर या ठिकाणी हे असं काहीसं इंटरफेस दिसतं. आता हा टॉवर EA EA11साठी एक मजला निवडा ऑप्शन येतं. आता ह्याच्यामधला पर्पल कलरमध्ये हा दिव्यांगाचा फ्लोअर दाखवतोय आणि हा जो आहे आश्रय फ्लोअर दाखवतात. आता हे नक्की कशासाठी आहे काही आयडिया नाही. पण त्यातल्या त्यात मी पहिला मजला निवडते. त्याच्यानंतर हा पॉपअप येतो. पॉपअप आल्यानंतर तुम्हाला कुठल्या फर्स्ट प्रेफरन्समध्ये सिलेक्ट करायचा आहे, हा जो तुम्ही निवडलेला आहे, तो सेकंडमध्ये करायचा आहे की थर्डमध्ये ठेवायचा आहे, हे तुमच्यावरती. फॉर एक्झाम्पलसाठी मी पहिल्या फेरीसाठीच हा सिलेक्ट करते आणि खाली जे बटन आहे या ठिकाणी त्याला पुष्टी करते. तर हे बघा, अशा पद्धतीने माझा हा एक प्रोजेक्ट इथे सिलेक्ट झालेला आहे. तर असेच मला बाकीचे 5 करायचे या ठिकाणी पहिल्या राउंडमध्ये. तुम्ही कमीत कमी एका प्रोजेक्टमधले एका प्रेफरन्समध्ये 3 ऑप्शन सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पलसाठी सांगते. आता मला याच टॉवरमधला थर्ड मधला पण सिलेक्ट करायचा आहे. फर्स्ट राउंडसाठी तर मी सिलेक्ट करते आहे. ठीक आहे. त्यानंतर सेम टॉवरमधला 4थ्या मजल्यावरती पण मी प्रेफरन्स सिलेक्ट करते आहे. नंतर पुष्टी करते आहे. तर हे सिलेक्ट तुम्ही जेवढे केलेले आहे ते दाखवतं. खारकोपरसोबत तुम्हाला मानसरोवरचा पण करायचा आहे, तर तुम्ही इथून चेंज करून टॉवर निवडू शकता. ह्याचा पण तुम्ही मॅपिंग बघू शकतात. इथे EB01, EB02 असे नंबर्स आहेत. नंबरप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी EB06 सिलेक्ट करते या ठिकाणी. EB06 ठीक आहे. त्यानंतर मी मजला निवडते 3रा आणि हा मी सिलेक्ट करते सेकंड राउंडसाठी. हा माझा सेकंड राउंडसाठी सिलेक्ट झाला या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसे सिलेक्शनमध्ये गेलेले आहेत. जे तुम्ही सिलेक्ट केले ना, ते तुम्हाला इथे दिसतं, की काय-काय सिलेक्ट केलंय, कुठला-कुठला प्रेफरन्स सिलेक्ट केलाय. आता तुम्हाला इथे नको असेल, तर तुम्ही इथे हे कॅन्सल करून रिमूव्ह पण करू शकता आणि पुन्हा ॲड करू शकता या ठिकाणी. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व प्रोजेक्ट ॲड केले आहेत, जे मला हवे होते. तर फर्स्ट प्रेफरन्समध्ये मी 4 ॲड केले आहेत, सेकंडमध्ये मी 3 ॲड केले आहेत आणि थर्डमध्ये मी 3 ॲड केलेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की जास्तीत जास्त 5 पहिल्या राउंडमध्ये, सेकंड राउंडमध्ये पण 5, थर्ड राउंडमध्ये पण 5. जास्तीत जास्त 5 आणि कमीत कमी 3 तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर एकाच प्रोजेक्टमधले तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायची आवश्यकता नाही. फॉर एक्झाम्पल तुमचा पहिला प्रेफरन्स जो असेल तो पहिल्या ह्याच्यामध्ये येणार. त्यानंतर तुम्हाला जर ऑप्शनलमध्ये ठेवायचं की ह्या फर्स्ट राउंडमध्ये तुमचा नंबर नाही लागला, मग सेकंड राउंडमधला तो पण तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे, तो सिलेक्ट होणार आणि तुम्हाला काहीच नाही लागलं, तर तुम्ही थर्ड राउंडसाठी ॲप्लिकेबल होता.
तर अशा पद्धतीने तुम्हाला जे हवे असलेले प्रेफरन्स आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी एकाच टॉवरमधले 3 मजले सिलेक्ट केले आहेत फर्स्ट राउंडसाठी आणि मला सेम टॉवरमधला 5वा मजला पण सिलेक्ट करायचा आहे फर्स्ट राउंडसाठी. तर तो या ठिकाणी नाही अलाऊ करत आहे. मिनिमम मी 3 प्रेफरन्स देऊ शकते एका राउंडसाठी. सो तो मला अलाऊ नाही करत आहे 4था प्रेफरन्स सिलेक्ट करण्यासाठी. तर या ठिकाणी मी रद्द करते हे. तर मी खारकोपर ईस्टचा हा प्रोजेक्ट आहे. तर या ठिकाणी मी दुसरा प्रोजेक्ट सिलेक्ट करू शकते. फॉर एक्झाम्पल खारकोपर पूर्वचा हा प्रोजेक्ट आहे. तर खारकोपर पश्चिम सेक्टर 8 एचा प्रोजेक्ट सिलेक्ट करून बघूया आपण. तर या ठिकाणी ही बिल्डिंग हे बघा तुम्ही इथे पण बघू शकता सगळीकडे अगदी व्यवस्थित त्यांनी दिलंय की तुम्ही कुठला प्रोजेक्ट, कुठून एंट्री, एक्झिट आहे, बिल्डिंगचे नंबर सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. तर हा फॉर एक्झाम्पल मी EA01चा सिलेक्ट करते या ठिकाणी. तर हा सिलेक्ट केला त्याच्यानंतर पहिला मजला मी निवडते. फर्स्ट प्रेफरन्ससाठी पुष्टी करते. हे बघा ॲड झालेला आहे. म्हणजे एका टॉवरमधले तुम्ही 3 प्रेफरन्स सिलेक्ट करू शकता फर्स्ट राउंडसाठी. सेकंड राउंडचं पण तसंच आहे आणि थर्ड राउंडचं पण तसंच. तर माझं या ठिकाणी सर्व भरून झालं आहे. मला जे हवे होते ते प्रोजेक्ट या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत मी. त्यानंतर जतन करा आणि बंद करा ह्या बटनावरती क्लिक करते मी. त्यानंतर या विंडोवरती येते मी. तर या ठिकाणी मला थोडासा एरर जाणवला या वेबसाईटवरती. तर मी त्यासाठी काय करते, मी याला स्मॉल करते आहे आणि खाली जाते. अजून स्मॉल करते. हे बघा. हे असं सिलेक्ट करून झाल्यानंतर हे जे बटन दिसतंय ना, पसंतीची पुष्टी करा. हे बटन येतं. तर हे बटन येत नाहीये जनरली मला. तर त्यामुळे मी ह्याच्यावरती क्लिक करते. क्लिक केल्यावरती ह्या पेजवरती आली आहे मी. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, की तुम्ही कुठले-कुठले प्रोजेक्ट सिलेक्ट केले फर्स्ट, सेकंड राउंड आणि थर्ड राउंडसाठी. तर हे तुम्हाला या ठिकाणी दाखवतं. त्यानंतर खाली जेव्हा तुम्ही डाल त्यानंतर वाटपाची पसंती. आता इथे काय मेसेज दिलेला आहे, तिन्ही फेऱ्यात अपयशी ठरल्यास तुमच्या पसंतीनुसार तुम्हाला मालमत्ता वाटप केली जाईल. आता तुम्ही हे वाचून घ्या. तुम्हाला जे ह्याच्यामधलं योग्य ऑप्शन वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हे 3 प्रेफरन्स आहे. ह्या तिन्ही प्रेफरन्समध्ये तुम्हाला घर नाही लागलं, तरी तुम्हाला हा चॉईस दिलेले आहेत तिन्ही. त्यामधले तुम्हाला जे सुटेबल वाटतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सध्या तरी मी हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करते आहे. तुम्हाला हे वाचूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर हा पॉपअप येतो. वाचून तुम्हाला ओके करायचं आहे. मी सूचना वाचल्या आणि समजल्या आहेत आणि ओके म्हणायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक हा चेकबॉक्स येतो खाली. इथे पण तुम्हाला अजूनही तुम्ही जे सिलेक्ट केलेले ऑप्शन आहे तेही एडिट करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकतात. हे बघा, इथे बटन आहे या ठिकाणी एडिटचं. तिथून तुम्ही पुन्हा सिलेक्ट करून, एडिट करून रिअप्लाय करू शकता. हे बटन आहे या ठिकाणी पुढे जा. त्याच्यावरती मी क्लिक करते. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या पसंतीनुसार पुढे जायला आवडेल. तर मला मान्य आहे म्हणून या बटनावरती क्लिक करते आहे मान्य. त्यानंतर तुम्हाला इथे बुकिंग रकमेचा भरणा हा पॉपअप येईल. तर ह्या ठिकाणी तुम्ही LIG कॅटेगरीसाठी अप्लाय केला आहे, तर तुम्हाला LIGसाठी ही रक्कम भरायला येईल आणि जर तुम्ही EWSसाठी अप्लाय केलंय, तर तुम्हाला EWSची रक्कम इथे भरायला येईल आणि इथे या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे बघा, तुम्हाला कर्ज घेण्यास स्वारस्य आहे का? हो वरती क्लिक करते. त्याच्यानंतर हे जे पेमेंट आहे ना, ते तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे आणि हे बुकिंग झाल्यानंतर तुमचं सर्व प्रेफरन्स विंडो भरून झाल्यानंतर हे करायचं आहे. त्यानंतर पैसे भरा बटनावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो पेमेंट आहे या ठिकाणी तो तुम्हाला करायचा आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मदत झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच तुम्ही अजून सिडकोचा सॅम्पल फ्लॅट पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनमध्ये आणि खाली कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.